हॅलो. हॅलो. हा बोला ताई. स्वामी ओम. स्वामी हो हो. हो. म्हणलं आज दुसरा शेअर करू का अनुभव? हो करा ना ते. आता 9 वाजलेत ना बरोबर? हो हो. मी 9लाच मग घ्यायला सुरुवात करते. मी मेसेज टाकला होता याच्यावर. हो आज ना उशिरा आली हो ताई शाळेतनं. अरे सध्या अरे ना अरे. शाळांवर फार स्ट्रिक्ट केलंय ना. अच्छा अच्छा. म्हणजे जायचं आपलं टायमिंग फिक्स पाहिजे हा हा. आणि यायचा टायमिंग सांगायचा नाही म्हणे आम्हाला. अरे अच्छा. सगळीकडे असं. स्ट्रिक्ट केलंय आता. हा. हम्म. मग काय तेच म्हणताय काय आला अनुभव नवीन? आलेले आहेत आता जे मी जरा तयार केले ना आता कोणता नक्की आधी सांगावा कोणता नंतर सांगावा. हा बरोबर. मग म्हटलं आहे वेळ मला पण आज वेळ होता ना जरा. अरे वा 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 तर वा. म्हटलं दुसरा सांगावा मग बाकीचे पुढचे कधी वेळ मिळेल हो तेव्हा. हो खरंय. हम्म. बरोबर आहे अगदी हे हम्म. अनुभवांचं आपलं सगळेच बिझी आहेत. पण स्वामी देत आहेत आपल्याला अनुभव हे हो आपलं भाग्य. हो. अहो मग मला तर मग तसं खूप वर्षांनी चान्स मिळाला म्हणलं पाहिजे. हो. खूपच तर मग ते मला आठवावे लागतात ना जरा. ते काय मी तिथे आलेले असतात तिथे तो विषय सोडलेला असतो. हो खरं हम्म. बोललात अगदी अगदी. तो येतो मी तिथे तेवढ्यापुरती चांगलं वाटतं आणि आपण विसरून जातो चांगल्या गोष्टी आणि म्हणजे वाईट गोष्टी असतं माणसं. लक्षात. हा. हा. पण ते सोडलेलं असतं ना मग मला आता आठवावं लागतं ना जरा. अच्छा. हा 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 हा. सोडलेलं असतं. आता बरोबर तिथे जर कसं झालं त्या अनुभवाचं आपलं जगणं थांबत नसतं तर थांबलं नाही. त्या बरोबर. पद्धतीने महाराजांचं येणं पण थांबलं नव्हतं. अगदी अगदी कसं हा हे बोललात. जगणं जसं आपलं थांबत नाही तसंच ते त्या बरोबर आहे. पद्धतीने ते घडत जात खरंच होतं. खरंच किती छान हम्म. सांगताय. हम्म. त्या अं, पद्धतीने मग म्हटलं आता मी त्या दिवशी म्हणलेलं ना की मी मिस कॉल देईन आणि सांगेन हो हो सेकंड हो हो दुसरं. हो मग बरोबर. म्हटलं जाऊ देत आता ह्यांच्या वेळेप्रमाणे आपण एखाद दुसरा अजून सांगावा. हा. नाही हम्म. तेव्हा सुट्टी होती ना हा हा तर हा. थोडस मी घेत होते आधी मध्ये. पण हम्म. आता बरेच जण इतके म्हणजे फोन आहेत ना हो कोणाला हो. संध्याकाळी जमत नाही कोणाला सकाळी जमतं. हा मग हा आता ते काही जणांसाठी मग सकाळी 10 वाजताचा टायमिंग मी आता सध्या काढून ठेवलाय. होय काय हा 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 बोललेलं असं मी हा. ऐकलं होतं हा. म्हणजे ना म्हटलं त्यांच्या बिचाऱ्यांचे राहून जातात ना अनुभव मग सगळे. हा आणि तो मूड पण असतो ना हो ते मूड अनुभव असतो सांग. एक. हा तो मूड असतो ते अगदी कसं पण उठवून सांगता नाही येत. अगदी अगदी आणि त्याला काही जण कसं अगदी मुद्देसूद मांडूनच ठेवतात आणि मग ते वाटच बघत असतात की आता 10 केव्हा वाजतील आणि मग सकाळी जाईन ना कधी आपण हे हा हा करू. हा 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 आणि मला कसं 10 वाजेपर्यंत तरी मी बिझीच असते सकाळी. हा 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 पण मग त्यानंतर 1 तास थोडासा काढते. हा. त्यात पण कधी काढता येतो कधी नाही काढता येत असं. बरोबर आहे. कारण ऑफिसचं कसं असतं मेसेज आले ना की ते सकाळी बघावे लागतात. हा हा ते मग पडतात कधी कधी तेव्हाच. आता परवा अचानक साहेबांचा मेसेज नाही डायरेक्ट फोनच आला की हा. मॅडम कमिशनर येत आहेत तुमच्या शाळेत. कारण आमची अरे शाळा बापरे. खूप छान आहे. चेकिंगला येत असतील. नाही केडीएमसी ने काय उपक्रम राबवलाय हा एक विनोबा ऍप म्हणून आम्ही काढलंय आणि त्याच्यामध्ये हा. हे त्या ऍप मध्ये ते लोक सगळं सेट करतात की मुलांना इंग्लिश पण एकदम छान आलं पाहिजे. मराठी पण आलं पाहिजे आणि हिंदी पण आलं पाहिजे. आणि आता पहिलीच्या मुलांचं एवढं स्ट्रिक्टली घेणं आणि आमच्याकडे कसं हा. पश्चिम बंगालचे खूप आहेत मुलं. अच्छा. म्हणजे त्यांना तर हिंदी पण समजायची कठीण आहे. आणि मग तर कसं काय होणार? अरे फार आमच्या शाळेतले शिक्षक मेहनती तुम्हाला काय सांगू. हो ना. म्हणजे शाळेत गेलं की असे बिझी होऊन जातो आम्ही सगळे. आता ते लँग्वेजचा प्रश्न येणार म्हणल्यावर हो अवघड आहे ना शिकवायचं. म्हणजे आज तर नुसत्या किती 5-6 वाक्य शिकवायला हा हा. त्या मॅडमचा पूर्ण दिवस गेला पहिलीच्या मुलांना. म्हणजे म्हणजे विचार करा. आता त्यांची घरची भाषा एक असणार शाळेत एक असणार. हा घरात ते बंगाली बोलतात. बापरे अवघड आहे हा ना. मग त्यांना हिंदी पण समजणं मुश्किल.
मग त्यांना असं ट्रान्सलेट करून ऍक्शन करून त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं. अरे बापरे. हो, फार कठीण आहे. कठीण आहे ना, हे हम्म. कठीण आहे. हो, म्हणजे फार कठीण भाषेचा आहे. प्रश्न येतो ना. भाषेचा प्रश्न येतो. मग हा. आता मी मॅडमला तेच बोलली की सगळं राहू द्या तुम्ही बाजूला, तुम्ही फक्त इंग्लिशवर फोकस करा. हा हा बाकी हा ते हा बरोबर आहे. मुलांच्या सहवासात राहून बाकी सगळं शिकून जातील. हा हा इंग्लिशवर बरोबर आहे. हा इंग्लिश जरा सोपं जातं माध्यम. हा नाही, इंग्लिश पण त्यांना समजणं कठीण आहे ना हो, ह्या हा ते लोकांना. पण घरी कसं शिकलेली असतील तर इंग्लिश येईल ना. आमच्याकडे शिकलेले पालक नाही. नाही हो, ते ग्रामीण भागेत असेल ना. नाही, ग्रामीण नाहीये, कल्याणमध्येच आहे. हा 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 पण सिटी मध्ये. हा, कल्याणमध्येच आहे, महापालिका आहे ना. हा हा पण महापालिकेची होतं शाळा. काय, हम्म. धुणे भांडे करतात काही, हा आणि हा हा त्या हा बंगाली हा बायका, गरीब त्यांना गरीब पण काही असतात. समजत नाही आपण काय सांगावं, सूचना द्यावा. आम्ही ग्रुप केलेले, त्या ग्रुपमध्ये मेसेज देतो काय काय, पण अरे बापरे. काही त्यांच्या डोक्यावरून जातं. मैडम मुझे पढ़ने कोई नहीं आता, आप क्या भेजते हो, आप ही आता काय करके लो. खरं नाही ना. हा, ते पण तोडकं मोडकं बोलतात, ते पण नीट बोलत नाही. आता म्हणजे संवाद साधायलाच येत नाही ना काहीच भाषाच नाही, आहे. फक्त मुलांना आज त्या मॅडमचा घसा एवढा सुजून गेलेला, बापरे. संध्याकाळी त्या बोलू शकत नव्हत्या. आता हे मात्र अवघड आहे मग. मग आता काय करणार. आणि हम्म. आयुक्त आता आलेत ना नवीन, हा गोयल हा साहेब, हा. भयंकर कडक आहेत. तेच आले ना परवा कमिशनर आमच्याकडे. मग ते त्यांची भूमिका बजावणार ना. हो. हं. असं आहे. मग साहेबांचा अजून मग मला फोन, मॅडम सगळे A to Z व्हिडिओ घ्या ते, कारण तुमचे बापरे. व्हिडिओ छान तुम्ही हे हा हा करता, हा 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 तर ते प्रेझेंट सगळं, करता. हा म्हणजे हा सगळं तुम्ही व्यवस्थित कॅच करता त्यातलं. हा हा तर हा. आयुक्तांनी अक्षरशः खडू बिडू हातात घेऊन सगळं हे केलं. अरे पण बापरे. फार खुश झाले ते आमच्या शाळेवर, हा की ते एवढे सगळे दिसत. छान शिक्षक आहेत, मस्त. हम्म आता काही शाळांचे रिपोर्ट बरोबर नाही आले, पण आमच्या शाळेचं रिपोर्टिंग. कौतुक केलं, स्पेशल त्याचा व्हिडिओ पण आहे. होय का. हा, छान केलं मग ते. मग बरं बाई, ते शाळा सांभाळून आणि ही समाजसेवा करायची. नाही, हे तर माझं आवड आहे, आणि ते आ, स्वामींनी मला दिलं ते, हे माझं हो भाग्य. हो ते मग आपल्या पहिल्या भेटीत हे विचारायचंच राहिलं की तुम्हाला बरी ही कल्पना सुचली. कल्पना नाही ताई, मग. कल्पना म्हणजे ना, माझी आता माझा नातू आहे 6 वर्षाचा, आता गेला हा तो हा हा पहिलीला. हा. पण माझ्या मुलीची डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. अच्छा. हम्म. आणि स्वामी सेवा तर आमच्या खानदानीत आहे, हा मग लहानपणापासून. तेच म्हणते बेस असणार आहे त्याचा. हा, म्हणजे माझ्या आईच्या बालपणापासून. अच्छा. हा, आई आमची स्वामींचं करायची, हम्म. गुरुचरित्राचे पारायण करायची, लहानपणी गजानन हा विजय करायची. हा गजानन महाराजांचं पण. हो, सगळं सगळं आमची आई करायची ना. हा त्यामुळे ते होतच. मग मी स्वामींनाच प्रार्थना केली, की हा. माझ्या मुलीचं बाळंतपण व्यवस्थित होऊ दे बाबा, असं तसं. आणि मुलीची पण खूप श्रद्धा. अच्छा, मग आता ते सगळ्या कुटुंबातच आलं ना. हो हो, सगळेच अगदी, म्हणजे भाऊ काय हा. सगळे. हम्म. माझे वडील नव्हते मात्र त्याच्यातले. अच्छा माझे अच्छा. वडील फक्त कर्मावर विश्वास ठेवणारे. हा काही जण आपलं असतात कर्म, हा. तसे. कर्म पण पण चांगलं आईला लागतं. कधी, पण आईला हं. कधी त्यांनी अ- नाकारलं नाही. ते अडवलं बोलले, नाही. हा, म्हणजे हा. ते बोलले निसर्ग हीच मोठी एक पॉवरफुल शक्ती आहे. हो हो हो. हा, तर त्याच्यात तू करते ते चांगलंच आहे, कारण पॉझिटिव्ह एनर्जी आपण ह्याच्यातनं सृष्टीतनं ओढतो ना हो आपल्याकडे. हो हो हो. असं. ते ते ज्ञान माझे वडील असतं. खूप छान विचारांचे. ते उच्च विचार आहे. त्याला ते हो हो, उच्च व्हिजन आहे विचार. त्यांच्याकडे एक छान. काय? एक व्हिजन आहे त्यांच्याकडे प्रॉपर. अच्छा अच्छा अच्छा. हा, ऍप असेल. म्हणजे सगळे आराखडे त्यांच्याशी प्लॅन युक्त सगळं असायचं. हा सिस्टमॅटिक अगदी. फार आमच्या हा. घरात फार कडक वातावरण होतं. हो सिस्टमॅटिक कडक हा नसतं हा, शिस्तबद्ध. शिस्त होतं, शिस्तबद्ध. हा ते म्हणजे शिस्तबद्ध संध्याकाळी वेगळं. आम्ही शुभंकरोतीला हा दिसलेच हा. पाहिजे, त्यानंतर लगेच घरच्या अभ्यासाला बसलंच पाहिजे, मग त्यानंतर वाचन केलंच पाहिजे. मग त्याला शिस्तबद्ध हा, म्हणतात, कडक शिस्त. नाही शिस्तबद्ध. हा म्हणजे अक्षरशः कडक तुम्हाला वेगळं असतं. सांगतो ना, जर हा आम्ही शाळेत आल्यावर खेळत असू ना,
ग्राउंडवर. हा. तो वडील लांबून येताना दिसले ना तर मुलं आम्हाला सांगायची, अरे जा घरी, पप्पा येतात तुमचे. मग बघा कसं मग शिस्तबद्ध. चाळीतले पण मुलं मग आमचा आदर्श घ्यायचे ना. हा. म्हणजे आपल्यामुळे पण बाकीचे चाळीतले मुलं पण घडतात बरेच पुढे गेले. घडतात घडतात. घडले घडले. घडली घडली. आणि आई आमची त्यावेळची 11वी मॅट्रिक होती. हा, तिचं शिक्षण आहे, हो शिक्षणाची पण गरज आहे. हो. आणि त्यामुळे आम्हाला कधी ट्युशन बिशन नाही, सगळं घरीच. घरी आईच घ्यायची. म्हणजे तिला तर त्या हा. काळात आरामात जॉब छान लागला असता. हो, अहो तेव्हा हा. काय झालं? पण मग मुलीचं माझ्या असं, मग स्वामींनी हा जे सिझर झालं हा पण छान झालं तिचं बाळंतपण. हा, म्हणजे मग सुखरूप झालं. सुखरूप झालं. आणि मग हे मला कुठेतरी व्यक्त करायचं होतं, हा हा म्हणून मी तो एक अनुभव टाकला. हा 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 हा. आणि ऑटोमॅटिक मग असं सुरूच झालं ते. म्हणजे ते ऑटोमॅटिक झालं. हा, ऑटोमॅटिक झालं. अच्छा अच्छा, असं मी म्हटलं प्रॉपरली मी स्वतःहून असं काही त्याच्यात गेली केलं नाही. नाही. हा हा हा. हा. मग मी एक स्वामींच्या नावाने एक आपलं कुठेतरी प्रचार प्रसार व्हावा. पण तुमची ती एंट्री होती ना, पहिला 3 वर्ष झालं असेल ना? नाही, याला तर आता 6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली असती. कोरोनात मी बघितलेलं. अच्छा अच्छा. हा हा हा, हा. कोरोनाच्या पिरियड मध्ये होतं बघा. हा हा. तर ते पहिला एंट्री होती ना, बघा पहिले जुने अनुभव आहेत तुमचे. हा 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 हा. त्याची प्रस्तावना होती ना पहिली, ती खूप सुरेख होती. हा 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 हा. हो हो, ती खूप अशी, त्याचं ते म्युझिक वगैरे हो, तारक खूपच छान मंत्र मीच होतं. म्हणायची. आणि हा हा, तुम्ही आणि अजून प्लस त्याच्यात आता मी कधी जर बघितलं तर त्याच्यात मीच शंख वाजवलेला आहे ताई तो. तुम्हीच वाजवलाय हो. हो, मी रोज सकाळी आरती झाली अच्छा ना अच्छा की अच्छा. शंख वाजवते. हा हा हा. तर माझं सकाळी सगळीकडे शंखनाद असतो. अच्छा अच्छा अच्छा. नाही हं. पण ती एंट्रीच खूप छान होती, जिवंतपणा आहे हो त्याच्यामध्ये. हो हो. हा, जिवंतपणा असावा लागतो एखाद्या जिवंतपणा खरंय. गोष्टीपणा. हा. पण मग ते कसं YouTube कडनं नंतर मग असे मेसेज यायला लागले ना की एवढ्या मिनिटाच्या वर तेच तेच करू नाही नका. पाहिजे. हा, अच्छा अच्छा, नियम आहे नियम. नियम आहेत त्यांचे भरपूर. हा हा म्हणून हा, मग असं होय. आपल्याला थोडंसं मग मुलं बघतात ना तेवढं. माझं अच्छा. काय फार इंग्लिश फार छान नाहीये. नाही तर त्या पण बरं आपण आहे जसं म्हणजे. शिक्षण घेतलंय त्या पद्धतीने शिकतोय. हा, हा हा. म्हणजे तरी पण समजण्या आहे एवढं छान. आहे. पण असं एकदम फ्लुएंटली असं इंग्लिश टॉकिंग वगैरे करेल हा आणि हा कठीण हा. शब्द असे इंग्लिश मधले कळतील एवढी नाही मी हुशार. नाही आता सगळं भाषेचं ज्ञान नसलं तरी बाकी व्यवहार ज्ञान असणं फार हो गरजेचं असतं. हो. हम्म. पण मुलांचं पण म्हणजे जरी कॉन्व्हेंटला होते तरी मीच घेत होती. हा 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 हा. असं. मग तेच त्यामुळे झालं. तर हे झालं. हं. हा, मी बरेच अनुभव ऐकले आणि ते आता म्हणजे सूचना नाही करते. ते एक तुम्ही बघा हैदराबादचा अनुभव शेअर केलेला हो त्या हो हो हो. आठवतंय अर्थातच आठवतंय. आहे. हा. त्यांच्याशी परत कॉन्टॅक्ट करून त्यांचे अनुभव एक आठवड्याला किंवा महिन्याला कंपल्सरी शेअर करायला सांगत जावा ना. हो, पण त्यांचं मोस कसं आहे ताई, हा त्यांचा खूप छान अनुभव होता. मी तो हा ब्लॉग हा हा केला, आठवतं ना? हा, मोसमी ताई ना. स्मिताईंचा. हा हा कारण त्यांना ना खूप अंतर्ज्ञान आहे ताई. हा. पण त्यांना ना हे आवडत नाही की काय त्यांचं नाव कुठे गेलेलं. नाव नका सांगू, पण एक टिपिकल ते खूपच जिवंतपणा आहे त्या अनुभवात. अतिशय त्या ताईंना तर खूप अनुभव आलेले आहेत. ते छान वाटतं ना मग हो ऐकायला. हो, खरंच छान वाटतं. ते जे बोलेन मी त्या स्वामी ताईंशी. बोलतात सांगतात ना ते, हा. या इथून मिरची आण तिथून हो हो मग हो ते खरंय ना, ते म्हणजे छान वाटतं ना. हो. त्यांनी अक्षरशः म्हणजे आता काय, आता मला ताई ऐकतातच आपले व्हिडिओ, म्हणून मी काहीच आता सांगत नाही. कारण त्यांना स्वामींना म्हणे त्यांचं म्हणणं आहे की आवडणार नाही मोसमीताईंना त्या असं. हो, म्हणजे त्यांचे नियम असतील हा काहीतरी. हा, त्यांचे ते नियम आहे. प्रत्येकाचे नियम असतात ना हो काही. हो हो, हो हो, म्हणून ते मग पण ना ते खूपच छान आहेत ना. हा. खूपच मस्त आहे. काय हो असं वाटतं की ते तिथे स्वामींना जाऊन त्या बघावं की काय हो, असं असंच असतं. अहो, मला हो. काय फोन सुरू झाले. मग आणि त्या ताईंना कसं हम्म. केंजळे दादांचा खूप आदर्श आहे त्यांना. आणि अच्छा, हो. त्यांना आपला चॅनल खूप आवडतो. आवडतो आवडतो. हा,
तर मग पण हा दादांना मी नंबर दिला होता मग त्या ताईंचा. हा 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 मग बापरे, त्या एकदम हादरल्या. हा म्हणे मौसमी ताईंना कसं अंतर्ज्ञान आहे. हो 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 हा, मग म्हणे माझं तिथे सगळं बंद होऊन जाईल हा 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 आणि हा आवडणार नाही, आणि ज्याला आवडणार नाही त्यांच्या विरुद्ध का करायचं, बरोबर आहे नाही नाही त्यांचं. नाही बरोबर आहे त्यांचं, पण ते सत्व असतं ना. सत्व असतं, त्यांना ती सत्व असतं पॉवर ते, आलेली असते. पॉवर असते. हम्म. हा, त्याचं जास्त ते हे नाही आवडत असेल काय ते, हा असं खूप हा, त्यांना शांततेत असतात त्या. शांततेत असणार, ते हम्म. त्यांचा आनंद घेत असतात. ते कसं हा बोललात तुम्ही, हा ते त्या आनंदात असतात. हा, त्यांना त्यांची ती जगाशी काही देणं घेणं जगाशी नाही. नकोय त्यांना, फक्त एक आपला गुरु आणि आपण. आपण हा असं. हा, असं आहे असं, पण एक आणि सांगितलं तर बास झालं. हा, असं छान आहे म्हणजे तो छान आहे मी ते. तसाच ठेवलाय अनुभव, हा पण ब्लॉक करून ठेवलाय. हा, मग तो दिसत नाही का परत? नाही, म्हणजे मग तो कसा, जो आता घरी येतो माझ्याकडे, हा, त्याला ऐकायचं असेल मग तो घरी येऊन ऐकतो. अच्छा, असं केलंय होय. हो. अच्छा अच्छा अच्छा, हा, नाही तो छानच होता. खूपच छान अनुभव आणि होता. एका मुलीने कृपांकित, काय स्वामी कृपा म्हणून असे एक विशिष्ट अनुभव असतात. हा हा ते बोरला कोण उतरवली म्हणून गाव आहे बघा. हा 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 हा, तिथला ते स्वामी त्यांना चिठ्ठ्या टाकतात असे हा हा हा, कागदावर अच्छा. लिहून, आदेश असतो त्यांचा, माझा पादुका आणा, हा असं असं काय काय. त्यांचंही चॅनेल होतं, पण त्यांनी फक्त 4च अनुभव शेअर केले, त्यांच्यानंतर ते स्टॉप झालं. हा, हा, तो पण अनुभव छान होता, म्हणजे हो, असे विशिष्ट होते. बरोबर. हम्म. नाही, आणि ना जे असं पैशासाठी करत नाही ना ताई, हा हा, त्यांचे सगळ्यांचे अनुभव छान आहेत, तुम्हाला सांगते. हो ते खरंच चॅनल छान आहे. खूप छान आहेत. हो 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 मग हो. आपण आता आपल्याकडे पण फार पैसा येत नाही, पण हम्म. तो पैसा आपला योग्य ठिकाणीच जातो. तो कुठेही त्याचा गैरवापर वेस्ट होत नाहीये. नाही. हा हा, म्हणजे स्वामी लोकांसाठीच आहे म्हणजे आपले. हा 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 हा. आणि मी पण ते उगाचच कोणाला नाही ते हे करत. हा हा मी स्वतः जाऊन बघते, हा, खात्री माझ्या खात्री खात्री करते. खात्री कारण करायची. लबाड लोक पण खूप आहेत ना हो, ताई. शेवटी कली आहे ना. हा, कली आहे, आपल्याला अलर्ट राहणं पण गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे, हा, अगदी अलर्ट बरोबर आहे. राहणं पण गरजेचं आहे. हा, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आता केंद्रे दादा ते पण किती करत असतात, हा, मला पण ना ते केंद्रे दादा, कुठेही त्याचं प्रदर्शन नाही. नाही नाही, हं. मी त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केलाय, आणि त्यांचा पण नंतर एक अनुभव शेअर करेन. हा 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 हो हो, त्यांच्याशी केला होता. मला जरा थोडस म्हणजे असं महाराजांविषयीच विचारायचं होतं. हा 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 हा, मग त्यांनी मला सांगितलेला की, मी म्हणलं करते करते, हा म्हणजे हा. मला जेव्हा हे होईल. हम्म. त्याचा पण म्हणजे एक हे काय माझं. त्या दादांना काय साक्षात्कार झालाय, हो हो हो, अप्रतिम. तर मी आणि ऐकलंच त्या नाही. दादांच्या घरी जो कोणी जातोय ना, हा तो हा, असा भारावूनच येतो तिथून. अच्छा अच्छा. हो, एवढं सुंदर आहे. पण ना, ते पण काय म्हणतो ना आपण, हा ते भाग्यात लागतं. आता हो, आमचे फोनवर एवढं बोलणं होतं, हा, पण माझं अजून त्यांच्या घरी जाणं झालं नाहीये. योग येत नाही का? योग येत नाही, योग येत नाही. अच्छा. कारण कसं, मला कोणीतरी लागतं जोडीला. नाही, असं कसं, एक ग्रुप हा घेणं, 2-4 जणांनी हा, मग मिळून आता गेलेलं चांगलं मुलं असतं. किंवा अच्छा. म्हणजे हे मला मुलांनाच दर्शनाला न्यायचंय त्यांच्या. हां, हां. सून, मुलगा, हो, जावई, कुटुंबातलं. हा असं. हां, पण होतंय काय, याची वेळ जमत नाही, त्याची वेळ जमत त्याची नाही. वेळ जमत नाही. असं. नाही, त्यांचं पण आहे ना, खरंच आता त्यांनी दादा जेव्हा बोलवतील ना मनापासून, तेव्हा सगळं जुळून येईल. हो, ते तर आहेच ना. पण जाऊ हं. दे ना, फोनवर बोलतोय ना, होतंय ना आपलं नाही, फोनवर 70-80 तर आमचं असं भरपूर चालतं. भरपूर होतंय. हो हो हो, त्या ताईंशी 100% पण बोलते मी. हो ना? हा, त्यांची सुनबाई किती छान आहे. होय. हो. हां. मग बरं आहे ना, होतंय ना बोलणं. हा, हं. पण कसं, मला दर्शनाला जायचंय त्यांच्या. हां. मुलाच्या लग्नाला आले तरी ते एवढ्या घाई गर्दीत
बिझी आता शेड्यूल मध्ये आले ते लग्नाला आता हे जुळलं बदलापूरला. ना, आपलं बॉन्डिंग जुळते ना. हा, तिथल्या ताई पण आल्या बऱ्याच तेव्हा अच्छा पुण्याच्या. अच्छा. हम्म. हा 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 हा. आता मी नाही. जाईन, स्पेशल सगळ्यांनाच भेटणार आहे. आता हे हम्म. माझे जरा धावपळीचे आहेत दिवस. जॉब आहे शेवटी, रिस्की काम आहेत. हा, हम्म. तेच ना. चालेल, चांगलंच आहे ना मग. हं. दोन ह्याच्यावर चालायचंय, सोपं असतं का? सोपं नसतं, खरंय. तशाचे स्वतःला किती मेंटेन ठेवावं लागतं. हा, ते पण संयमी, आहे. संयम. संयम 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 सगळ्या गोष्टीचा. दोन्ही बाजू समतोल धरायचे आहेत ना. अगदी अगदी, कसं हा, बोलला. एक समोरून फोन आला, आपलं पण स्टेबल पाहिजे तेव्हा तुझ्याकडे रिॲक्शन. तर स्वामी करून घेतात त्या हो गोष्टीला. तर मी 100% स्वामींना देईल, हो, मग तुम्हाला ते सांगते. तर आहेच ना. उलट चांगलं आहे ना. एक स्वामींची गाठ पडणं हे खूपच हो मोठं हो भाग्य. मग हो तेव्हा हो. समजतं. हम्म. माझे वडील तर आधी विरोधातच होते. म्हणे, तुला अनुभव आला, कशाला लोकांना सांगते. म्हटलं, अहो पप्पा, हा. बघा किती जणांचे संसार सुखी होतील. हो हो हो. ते- आणि ना ते पुस्तक वाचत बसण्यापेक्षा असं ऐकणं बरं पडतं ना. श्रवण, हा, श्रवण. कसं बोललात. पानं कधी उलटणार, कधी पुढे पुस्तक घेणार. हा. हे श्रवण फार हो, महत्वाचं असतं, मला सोपं केंजय जातं. दादा पण तेच बोलतात, ताई हा, तुम्ही सेवा करताय ना, हा. ती एवढी मोठी सेवा करताय की तुम्ही हम्म. रोजचं 1 तास देणं आणि बरोबर परफेक्ट तो टायमिंग. जुळणं. हा, मग वडील जरी आले तरी मला ते आता देतात तसा वेळ. फक्त हा, आता ते नाजूक आहेत तब्येतीने, मग हा. कधीतरी त्यांना फार त्रास होत असेल तर मग मी नाही घेत तेव्हा अनुभव. हा, बरोबर कारण आहे. ती सेवा महत्वाची आपली. हो, नाही पण ते आहे ना, ते का तिथे काही सोपं आहे का ते पण हो काम? ना. सोपं नसतंय हे. हो, ठाण्यालाच असतात. हा हा हा. 89 वर्षाच्या आहेत. बापरे. मग थोडेसे मूड स्विंग होतात ना त्यांचे पण. हा, मग आता वय झालेलं वय असतं ना. झालंय. हा, त्यांना हा. माझ्याकडे खूप आवडतं. आवडतं ना, बरोबर खूप आहे. आवडतं त्यांना. स्वामीमय वातावरण ना सारखं बाजूने. हम्म. त्यामुळे एनर्जी असते. हो, एनर्जी असते. तेच ना. तुम्हाला काय आला ताई अनुभव? हा, आता सांगते ना. आता तुम्हाला वेळ आहे ना चांगला? हो हो, चांगला चुंगला नाही, वेळ आहे. म्हणजे वेळ आता हे रोजचंच लाईफ आहे ना तुमचं. हा, मी हे तरी रोजच काढतेच आहे. वेळ. त्याच्यातनं मग ते मला तेच आधी वाटतं, बापरे यांचा मूड, यांच्या नाही नाही, मी कुठल्याही परिस्थितीत 8:30लाच प्रिपेअर असते. हम्म हम्म. कारण काही जण थोडस आधी पण करतात हा, की माझा पहिला एवढंच लागू त्याच्या पर. कोणाचा. हा, बरोबर आहे, आणि बरोबर. काही जण वेळ पण मागून घेतात की ताई ह्या वेळेला मला जमेल. हा हा हा. मग मी ते नोंद करून ठेवते डायरीत. ठेवते, बरोबर आहे, त्या हा पद्धतीने. हा, असं. हम्म. तुमचा अनुभव पण खूप सगळ्यांना आवडला होता. नाही, किती छान म्हणून छान कमेंट्स आहेत त्याच्यावर हो पण. हो, वाचल्या ना मी पण, वाचलंय ना. वाचल्या हा वाचल्या हा वाचल्या. हा. मग मी तेच म्हणलं, असे जिवंत अनुभव आहे आपले. अ, एक दोन चार तरी सांगावेत, मग बघू पुढचं. उद्याचं कोणी सांगत नाही, अगदी बरोबर आहे. चालूच बघूया. बरोबर म्हणलं, आहे. आणि आज वेळ पण होता, सगळं सुटेबल आहे. परत सणवार चालू होतील, म्हणलं हो आपल्याला हो, कधी वेळ भेटायचा. बरोबर आहे. नाही नाही, हा माझा आवडती, मला खूप आवडलेला हा पण अनुभव. हा 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 हा. हा, म्हणजे असंच आहे स्वामींचं. मग आता हे सगळे 2009च्या आतलेच आहे. अच्छा अच्छा. हा त्याच पद्धतीने बघा, आता मी तुम्हाला स्टार्ट करून सांगते हा की असंच परत आम्हाला असं स्वामींना अक्कलकोटला जायचं काय असेल. आता मला ते परफेक्ट साल वगैरे नाहीत हा आठवत. हा 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 2005-06 असेल. हा, हा. आता स्वामींच्या इथे ते वेडच लागलेलं असायचं हो हो सारखं. हो हो. हो, ते कसं काय असेल आपण काहीच सांगू खरंच शकत सांगू नाही. शकत नाही अगदी. हम्म. आलो, आणि त्यावेळेस नसायची गर्दी अशी, अशीच थोडी तुरळकच असायची. हा. आम्ही आदल्या दिवशी मुक्कामाला जायचं आणि सकाळी आपलं नेहमीप्रमाणे दर्शन वगैरे होणार. हम्म. आणि एकदा असेच लाडू नेले होते महाराजांना. अरे वा. हा, हा. लाडू नेले म्हणजे प्रसाद म्हणून. हो हो असा ना, हो ना. हा. महाराजांना. त्यावेळेस मी करत नव्हती अजून, मी एवढी त्याच्यात
उतरलेली शिरल्या नव्हती. नव्हत्या. हा. हा, स्वतःच्या हाताने. आणि आमचं बोलणं पण झालेलं नाही ना, अचानक निघणं होतं. मग ते हो हो. बेसन पीठ आणणं, हं. ह्याची प्रोसेस असते, लगेच तयार होत नाही. म्हणून ठीक आहे असंच निघालो. मग सकाळी अक्कलकोटमध्ये जाऊनच महाराजांना लाडू आणले, हा. हे करायला, नैवेद्य दाखवायला. आणि सकाळी नैवेद्य दाखवला, म्हणजे दिलं तिथे ते पुजाऱ्यांनी. मग ते पुजारी काय करतात, आपले जे काय प्रसाद नेलेला असतो तो दाखवतात आणि परत आपल्याला रिटर्न देतात आणि म्हणतात तुम्ही वाटा. हा हा. हा, तर आम्ही काय म्हणलं त्यावेळेस, काय एवढं म्हणलं नाही, सगळेच तुम्ही ठेवून घ्या, तुम्ही वाटा. तर हम्म. ते बोलले नाही, आम्ही तसं नाही करत, आम्ही आपलं 4 महाराजांपुरतं ठेवून घेतो आणि बाकीचा हे प्रसाद तुम्ही वाटा. हा मग तो खोका तसाच आम्ही बाहेर घेऊन आलो. एका हा लाडूचे 2 भाग केले, की हा जेणेकरून जास्त लोकांना प्रसाद जाईल. हा हा हा. मग तो आणि असं चाललं, तू वाट, तू वाट. तर मी म्हणायचे तुम्ही वाटा, ते म्हणायचे तू वाट जा. हा तर हा. मग शेवटी ठीक आहे म्हणलं, तुम्ही सगळे इथे बसा. मी हम्म. महाराजांना मी कसं म्हणलं उठताना, गर्दीच नव्हती, बाहेर लाडू आणले. आता म्हणलं प्रसाद वाटायचा कुणाला, कोणच नाही, हा हा आपल्याला थोडा वेळ थांबावंच लागणार. हा म्हणजे हा अशी चर्चा करत होती. आणि मुली जरा लहान असतात, तर हा. त्यांना चहा पाणी प्यायचं असतं. तर बरोबर. म्हणलं नाही, आता जोपर्यंत तर दर्शनाला लोक येत नाही तोपर्यंत आपल्याला काय इथून हम्म. हालायला येणार नाही. हा आणि हा प्रसाद ते काय आम्ही घरी घेऊन जाणार नाही, इथेच तो संपवायचा सगळा. हा 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 आणि कोणच नाही, अगदी 2-3 तुरळक. शेवटी मीच तो बॉक्स घेतला आणि म्हणलं थांबा जरा, हा आता मीच आतमध्ये जाते आणि महाराजांना प्रसाद देते. हा हा म्हणजे हा. ना, ही नकळत माझ्या तोंडातून काय काय वाक्य यायचे. अच्छा. हा आणि आत बाहेर यांना बसवलं आणि आत गाभाऱ्यात गेली मी. हा. आणि गाभाऱ्यात पुजारी नव्हते, ते एक सेवेकरी असतो. आणि बाहेर सुद्धा कोणच नाही ना. मग आता बरोबर. उभी राहिली, आता काय करायचं, कोणच नाही, प्रसाद द्यायचा कुणाला. हा आणि सहज मी, ते कोण नसलं की बरं वाटायचं महाराजांचं दर्शन घ्यायला, हा जसं हा की आपणच मालक आणि कोणच नाही. हा आणि हा. म्हणून त्या वयातलं मी तर सांगते, आता मी खूप स्टेबल झाली आहे, माझं मन समाधान आहे. समाधानी तर आहे. हा. समाधान आहे, आता काहीच वाटत नाही. आणि बर. त्याच्यातून मी आज तोंड घातलं आणि सहज सहज म्हटलं, अगदी महाराजांना साद घातल्यासारखी, या बघू महाराज हा प्रसाद घ्यायला, असं माझं वाक्य म्हणायचं होतं. हा हा फक्त मी म्हणलं नको पुढचं म्हणायला, हा. नुसतंच असं म्हणलं, या बघू महाराज. आया. हा असंच वाक्य बसलं आणि ना, मी अशी उभी राहिली. हा आणि उभी राहिली की माझ्या भोवताली एक सगळे प्रसाद घ्यायला कसे माणसं हात पुढे करतात, हा हा हा. त्या प्रकारचं गोल कडच झालं. काय म्हणता? एका सेकंदात. मी बापरे. सहज म्हटलं, महाराज या बघू महाराज. हा हा असं हा. असं म्हणजे, कारण कमाल. कोणच नाही, प्रसाद कुणाला देऊ असा माझा प्रश्न होता. हो. आणि कसं असतं, त्या वेळेस त्या काय काय झालेलं असतं, मला ते तर आता काही शब्दांमध्ये एवढं नाही सांगता येत. हा पण हा मी हा. थोडी दचकली ना, मी अशी उभी आहे आणि माझ्या भोवतीने सगळे हातच गोळा झाले अय्या. प्रसाद मागायला. किती कमाल ताई. तर मी माझ्या मनात म्हणलं, महाराजांनी माझी खोड मोडली का काय, की सारखीच महाराज महाराज करून डोकं उठवते. तर परत मी म्हणलं, की असं नाही होणार, इतक्या दिवसाचे मला अनुभवतात, शक्यच नाही म्हणलं. माझ्या एका मिनिटासाठी मला वाटलं ना, हा शक्यच हा. नाही असं होणं. पण बरं. ते जे गोल कडं होतं, ऐका ना, असं हा तर ना, हा. एकदम मी दचकली ना, आणि एकदम हेच झाली, दचकली आणि शॉक पण झाली, एकदम घाबरली पण ना. आई गं. हा. आता माझी मान आहे मी ना, अगदी करू अशी, काय? आ मी करू काय आता ह्यावेळेला करू असं? काय ना. मग मी हा ना मागे तर वळून बघितलंच नाही, कारण माझी तेवढी ताकदच नव्हती की मागची बाजू वळून बघायची. हा 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 मग मी काय केली, माझ्या समोर बघा, आता कोणच नव्हतं इतक्या वेळेस, हा. 100, 50, 70, 80 तर हात माझ्या समोरच हे झाले. एवढे. हो, मला हा प्रसाद दे म्हणून. बापरे. हो, आणि ऐकून या, फक्त हातच होते.
काय म्हणता? तुम्ही बघा की मागचे जर मी हात बघितले होते ना, अगदी डोळ्याच्या कोनातून थोडी घाबरली पण आहे. फक्त अय्या, हातच होते, बॉडी तर दिसतच नव्हती. ऐको अंगावर शहारे आले माझ्या. हो, बॉडी तर दिसतच नव्हती. मी दोन दोन विचार माझ्या मनात, हं. महाराजांनी माझी काय खोड मोडली का काय, महाराजांनी माझी खोड मोडली का काय. पण अय्यो, परत यायचं शक्यच नाही असं असं होणार, कारण करणार नाही स्वामी, खरंय. नाही नाही त्यावेळेस होतो ना, कारण मी वाक्य म्हणलं ना, हं. या बघू महाराज, हो ना, असं ह्याने म्हटल्या साथ बरोबर घातली. बघा ना, लगेच साथ त्यांनी. घातली. हो. नुसती साथ घातली, अशी ऑर्डर नाही दिली किंवा हो, असं हे मग नुसतं नाहीये. आपलं नॉर्मल. नॉर्मल बोलली, या हा बघू महाराज. हा असं मला आठवतंय ना, आणि असं ते एक प्रोसेस आहे ना, एक एक 4-4, 5-5 मिनिटाच्या अशा चालू असतात त्या. हा. पण ना आता हे करून करून ना माझ्यात थोडी हिंमत पण वाढलेली होती मोठी. हो. कारण महाराजांचं नेहमीच येणं होत होतं, दिसणं होत होतं. हा. आणि तरी मी काय गप्प बसली नाही, म्हणजे काय असेल ते त्यावेळेसच ते घडतं. हम्म. आता हे एवढे हात माझ्या जवळजवळ माझ्या घशाला लागायला आले. हो हो आता हे एवढे हो. नुसतेच हात, आणि फक्त समोर 4च माणसं फक्त दिसतायत ना, अय्या. 1 2 3 4, आणि ते पण गलबल नाही कुणाची, मला दे म्हणून नाही, शांत उभी. परत बापरे. ते 4 जण पण गप्प उभी, मला फक्त 4 जणच दिसतायत. हं. आणि हात हात तर पण 100 60-70 तर हात दिसतायत समोर. कमाल ना हो. आता मग मी म्हटलं, मी ह्या हातांवर प्रसाद देऊ कशी, म्हणजे माझ्या पण झालं ना की मी एवढं देऊ कशी. मग हं. मी म्हणजे स्थिरच उभी, कळत पण नाही काही नाही, आणि कोणच नाहीये, म्हणजे 10:30 10:30चा टायमिंग असेल तो सकाळचाच. हा हा. अजून आरतीला वेळ असते ना, त्यामुळे माणसं त्याच्या काळात जरा 11-12ला येत असतील. बरोबर. मग हा. मी तेवढ्यातून सुद्धा परत माझला म्हणजे कसं काय ते सारखं संवाद साधायची सवयच लागलेली. बरोबर. हा. एवढ्यातून मी म्हणते, महाराज पण ह्याच्यामधला तुमचा हात कोणता म्हणून. हा हा हा. त्याच्यातून पण मी म्हणते बापरे. की ना, ह्याच्यातला तुमचा हात कोणता. ऐकू, किती आश्चर्य आहे. पण ते पण काय असे मी जर प्रश्न हे टाकला ना, की ते पण तेवढ्याच पद्धतीने मला हे देतात, हा प्रतिउत्तर देतात किंवा हा प्रतिक्रिया देतात, आणि त्याला काही 2 सेकंद पण जात नाही. हा म्हणून मी या कोणातून असे फिरून फिरून हात बघत होती, हा आणि हा हा. मी त्यांना हे केलं ना, की तुमचा हात कोणता म्हणून. हो हो हो. मग ह्या कोणातून सगळे सगळे असे हात बघत आली त्या वेळातच. सगळ्यांचे हात आपल्यासारखे होते, नॉर्मल, पाचची हा हा बोट हा आणि तळवेच. हा. बाकीच्या तर बॉडी मला कुणाचीच दिसतच नव्हती, फक्त 4 जणांचीच दिसत होती. बाप रे. हो, एवढ्या मागच्या बाजूला तर बघायची माझी हिंमतच झाली नाही. मी म्हणलं, मी नाही मागे बघणार. हा माझी हा म्हणजे थोडीशी हे पण हे झाली, हा. कारण एवढे मोठे हात, सगळे हातच हे झाले ना. कमाल आहे ना. हातच हातच सगळे नुसते आपण हे करतो की नाही, हो प्रसाद घ्यायला तळवा आणि एवढे, हो. बाकीचे तर काहीच दिसत नाही. हा आणि ते शोधत शोधत आली, आणि महाराजांना म्हणलं ना मी, की महाराज ह्याच्यातला तुमचा हात कोणता म्हणून. हा 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 मग काय झालं, थोडेसे ते हात सरकले मधल्या बाजूचे, आणि हा. त्याच्यातून एक हात वर आला. अय्या. त्या सर्व बाप रे. हातातून एक हात वर आला, काय आणि बाबा. बरं तो हात वर आला म्हणजे असा, हा आणि हलायला दिसला, हात वर आला. पण तो हात कसा होता, हा. की तळवा होता, पण त्याला पुढची बोटच नव्हती, पाची हातांना, पाची ह्याला बाई गो. अर्धीच बोट होती पुढची. ते पेरे असतात ना, हा ते अंगठा, नव्हते. हा ते नव्हते, अंगठा सुद्धा अर्धा होता. अगं बाई. त्याच्यातून मी परत म्हणते, महाराज हा तुमचाच हात आहे. हा. त्यांना परत मी म्हणजे, महाराज ओळखलं मी, माझ्या मनात म्हणायची, महाराज तुम्ही शेर तर मी 1.25 शेर, असं माझं ते वाक्य चालायचं हा मनात, की हा महाराज मी ओळखलं, हा तुमचाच हात आहे. मी आता पहिल्यांदा ह्याच हातावर म्हणजे हा. माझा प्रसाद देईल. पण ते घशापर्यंत हात आलेले ना, हो मला हो. पुढे वागताच येईना. मग मी काय बरोबर. केलंय, माझ्या पुढचे जे 3-4 हात, 3 ते 4 हातावर तो प्रसाद होता अर्धा लाडूचा, तो दिला. हा. आणि कधी त्या 4थ्या हातावर हात प्रसाद ठेईल असं झालं होतं मला. अय्यो. हा आणि मी ठेवला त्याच्या हातावर, म्हणजे ओळखलं ना मी हा. महाराजांना. बरोबर. हा आणि मी म्हटलं, पण महाराज मी तुम्हाला ओळखलं, ह्या तुमचाच हात आहे. हा मी हा त्या हातावर दिला प्रसाद, हा की ते नंतर जे काय हात होते ना, हा. कुठे गायब झाले, एका सेकंदात सगळे गायब झाले. कमाल.
ज्या हातांवर महाराजांच्या मी ठेवला अरे तो बापरे. हात होता ना, अर्धीच बोट होती त्याची. हो. बाकीच्यांची सगळ्यांची पाच 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 आपल्यासारखी नॉर्मल होती आणि एकच हात वेगळा होता. बाई गो. हो, मग मी अगं म्हणलं, सारे तर ताई. मग सांगते का, अनुभवच तसे आहेत ना. मग हं, त्यावेळेस माझी अवस्था काय झाली असेल, काय असेल काय खरंच. असेल त्यावेळेस. मग मी खरंच. ते आणि तुमच्या बरोबर कोण होतं त्यावेळेला मग? होते ना मालक आणि आम्हीच असायचो, पण त्यांना मग मी बाहेर ठेवलं होतं. अच्छा. मी हा हा. गाभाऱ्यात आली होती आतमध्ये. बरोबर बरोबर. गाभारा आहे की नाही आतमध्ये, हो आता हो आपल्याला हो. लाकडाचं केलंय आणि उभा हो राहायला हो सांगतात. हो हो. म्हणजे त्यांना मी म्हणत होती तुम्ही वाटा आणि ते म्हणायचे नाही तूच वाट. अच्छा. मग हा हा. शेवटी मी काय म्हटलं, ठीक आहे मी वाटते, तुम्ही बसा इथं, मी जरा आतमध्ये जाऊन येतच. अच्छा. असं मग आतमध्ये कोण नाही, मीच एकटी होती आणि महाराज बसलेले आणि मला ती बापरे. सवय. हा. मग तेच सांगते काय, मग त्या हातावर जो मी, तो हात तर ओळखलाच नाही. आणि मोठ्याने म्हणजे अशी एकदम थोडीशी उंच होत असते ना अशी, हो लगेच, ओ हो. महाराज मी तुम्हाला ओळखलं. माझं प्रत्येक वेळेस ते वाक्य असतं. हा 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 मी हा. त्यांना लगेच हे पण करते की महाराज मी तुम्हाला ओळखलं. हा हा हा. मग त्यांनी, बापरे. हो, त्या हातावर ठेवला आणि बाकीचे हात गायब झाले सगळे. कमाल. हे हो, तर मला अगदी अद्भुत अनुभव आहे ताई हा. म्हणजे काय सांगू तुम्हाला, असा अनुभवच ऐकला नाही मी आतापर्यंत. माझा हा आवडता अनुभव होता. मला हा. म्हणजे मग मी तो आठवला होता ना, म्हटलं आता यांना सेकंड टाइम. माझा आवडता होता कारण मी तसंच बोलली होती ना. अनुभवलंय ना ताई ते तुम्ही प्रत्यक्षात. आणि सोपी वाक्य म्हणली होती. मला वाटलं नव्हतं की ते असं पुढे घडेल म्हणून. मी हा अशी सहज भिंतीला तिथे उभी होती. म्हणलं ठीक आहे, आता जेव्हा माणसं येतील, दर्शनाला येतात तिथे आतमध्ये, हा. म्हणजे अजून सोपं जाईल ते दर्शन. आणि आतमध्ये प्रसाद वाटू द्यायचे पहिल्यांदा. हो हो. पहिल्यांदा आम्ही आतमध्येच वाटायचो. हो ना. नंतर ते गर्दी व्हायला लागले हा म्हणून नंतर म्हणायला लागले की तुम्ही बाहेर जाऊन वाटत जा म्हणून. हा. असं बरोबर. होत होतं. मग तिथली सवय होती आणि हा. कोण नाही म्हणून मी सहज उभी होती आणि समोर महाराज तिथे दिसतातच. आणि ते कमाल मी आहे आत ना. तोंड घातलं ना महाराजांच्या त्या तिथे. हो. आणि तिथे म्हणलं की या बघू महाराज म्हणून. बापरे. कमाल. तिथून मग अतिशय सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. मग मग ते परत पतच प्रसाद राहिला ना, मग माझा वाटायचा परत. हा, अय्या. म्हणजे तेच महाराज घेऊन गेले ना प्रसाद त्यांच्या वाटणीचा. बरोबर. माझा राहिला. मग ती आहे का ना आपल्याला एंट्री करायला, हा हा ह्याच्यावरून मग त्या पायरीच्या बाहेर आली कशी तरी, हा. स्वतःला सावरत. आई गो. हा हो, शॉक तर केवढा तर बसलेला. तिथे हा पायरीवर बसली, तिथे आहे थोडी जागा. हा हा आणि थोडी बसली. मग थोड्या एक 10 मिनिटाने शॉक बसला मला की काय आहे, मी म्हणजे काय बघते मी. हा ना. काय खरं. मला किती 10-15 मिनिटं मी स्वतः ह्याच्यावर येत नव्हती, हो भानावर ना. येत नव्हती. भानावर येत नसाल. खरंय. भानावर नव्हती येत. मी बसली. मग ते थोड्या थोड्या वेळाने आली ती लोक. मी कसा तरी तो बॉक्स संपवला. म्हणजे हा. अर्धा एक तास राहील वाटलं. अर्धा तास तर लागला मला ते बरोबर. हा उरलेला प्रसाद वाटायला. हा मग मी तिथे परत अजून जाऊन बसली 15-20 मिनिटं. त्या औदुंबर आहे वृक्ष हा तिथं हा हा. पायऱ्या. आता त्या पायऱ्या थोड्या आता 2 आणि हा. कमी बर. झाल्या. ते हे कामं केलीत ना हो त्यांनी, हो. फरशा टाकून टाकून मग ते बर. उंच झालंय. हो. मग तिथे जाऊन बसली. आणि मी परत म्हटलं, अरे च्या, मी तर नुसतंच म्हणलं होतं. हा. मला वाटलं नव्हतं की महाराज तुम्ही लगेचच माझ्या प्रश्नाला, म्हणजे माझ्या वाक्याला लगेच इतकं दुजोरा प्रतिसाद द्या. देताल म्हणून. हा. खरंच सुंदर. हा माझा आवडता होता खरंच अनुभव खूप की. छान अनुभव ताई. मी शेअर करते हा. हा, करा मग. हा. दुसरा तुम्हाला तुमच्या नाव वगैरे सांगायचंय? नाही नाही, आधी आपली महाराजांचीच ओळख घ्यायची, मग हो आपली हो. ओळख घेऊ. खरंय खरंय. महाराज अगदी पहिले बरं. ना. महाराज जास्ती महत्वाचे. आपली ओळख काय, आपण सामान्य व्यक्तीच राहणार. खरंय खरंय. हम्म अगदी हम्म बरोबर बोललात ताई. बघा तुम्हाला तुमचा कसं. आवाज पण इतका सुंदर आहे. ऐकतच राहावं असं वाटत होतं मला. नाही, तुम्ही हे पण काय म्हणतात ना, रिस्पॉन्स पण छान देतात, त्यामुळे ते सुचतं पण सांगायला. हा. त्यावेळेला शब सुचतं. बरं. ते शब्दात स्वामी करून घेतात ताई. हा, आपण तेच कोणीच नाही. आपण आपण माध्यम आहे. खरंय खरंय. हा, रिस्पॉन्स नाही तुमचा. तर आपलं वैयक्तिक तर बोलायचं राहूनच जातं. ती जातं. हो. मी खरंय. म्हणायची की ह्यांच्या जिभेवर सरस्वतीच नांदते म्हणलं. हो हो, सरस्वतीच आहे. सरस्वतीचा खूप आशीर्वाद आहे.
सरस्वतीच नांदत स्वामींची असते कृपा तुमची. आहे सगळी. हो, सरस्वती आहे. हम्म. आम्ही नेहमी नेहमी ऐकत असते ना, माझं रोज असतं यांच्याकडे मात्र सरस्वतीची वागेश्वरीच आहे. हो. स्वामी आहेत आपल्या हम्म. पाठीशी, हो हो. म्हणून सगळं सुखरूप छान चालू आहे हे सगळं, हम्म. नाही का. आणि हो अशा तर. अध्यात्मात काही आहेत काही टक्के लोक, म्हणून हे जग हा. चालतंय ताई. अध्यात्माचे तो बळ पाहिजेत ना, त्याशिवाय पाहिजे, आपण सगळे चालू नाही नसतात ना शकणार. ताई. तसं नसतं, सायन्स आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो, त्यापेक्षा हो. सायन्सच्याही पुढे आपलं पुढे हे ते, खूप पुढे पुढे, आहे. हा, खूप खूप पुढे सायन्सला सायन्स. पण कळलेलं नाहीये की हम्म. नक्की आहे काय. आहे काय त्यांनाही समजलेलं नाही, सायन्सच्याही हो, पुढचा. आता नेक्स्ट आपलं अध्यात्म आहे खरं, आणि अध्यात्म भारताचं तर खूप आहेच आहे. आहे. संस्कृती आणि आपण जसं जसं उतरत जातो ना, आपल्याला जाणवतं पण ते. हो हो, खरंय ताई. खूप छान आहे आता. खूप छान. मी हम्म. शेअर करते हा ताई. हो चालेल. श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. हा चालेल. थँक्यू.